महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी पीक विमा योजनाची सर्वात मोठी घोषणा आज समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण की बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे ती पीक विमा योजनेतील ज्या शेतकऱ्याचा बघा राखलेला दावा अखेर आजपासून मंजूर झालेला आहे. म्हणजे ती आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या खात्यात थट्टा रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे. आणि आज तुमच्या खात्यात जवळपास बघा 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी मित्रांनो 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे. ही खूप मोठी शेतकऱ्यासाठी बघा आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज 90% शेतकऱ्यांना पीक विमा जमा करणार असे सांगितलं. आता सर्वात महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो बघा, कोणते पात्र शेतकरी आहे, कोणत्या पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार, कोणते जिल्हे पात्र ठरलेले आहे, हे सुद्धा आता स्वतः तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायला मिळेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार का. बघा शेतकरी मित्रांनो, या 14 जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा जमा वाटप होणार आहे. आज बघा, आता आज थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15 म्हणजे की 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे. यामध्ये 2022 पासून तर 2025च्या मे महिन्यापर्यंत ज्या शेतकऱ्याचं बघा अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा म्हणजे ती बघा पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे. सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, काही शेतकऱ्याला बघा 35,000 रुपयापर्यंत सुद्धा पीक विमा मिळण्याची शक्यता आहे. कारण की 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल, त्यांना आता 35,000 रुपयापर्यंत सुद्धा पीक विमा मिळू शकतो. तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार? पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला त्यांची कारण सुद्धा सांगतो. तर त्यांना कारण सरकारनं सांगितलं आहे. ते म्हणजे बघा, 2022, 2023 आणि 2024 या मागील 3 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता. त्यामुळे त्यामुळे बघा शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होते. आता सरकारने सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी म्हणजेच की बघा पीक विमा वाटप करत आहे. आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तुम्ही आजच व्हिडिओ बघा. तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीक विमा सोडण्याचं सांगितलेलं आहे. बघा 32 लाख शेतकरी मित्रांनो बघा, 32 लाख शेतकरी म्हणजे की सर्वात मोठा हे आकडा आहे. आता त्यामुळे थोड्याच वेळात आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात येणार आहे. ते 14 जिल्हे कोणत्याही शेतकरी मित्रांनो, हे जाणून घेणे सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे बघा, कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र ठरवले गेले आहे, यांची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे. आज आहे 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे. आता बघा उद्या या 14 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडले जाणार आहे. आज 14 जिल्ह्यात आणि उद्या 14 जिल्ह्यात अशा प्रकारे आणि टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आता नुकसानानुसार मोठ्या प्रमाणात लाभ शेतकऱ्याला होणार आहे. कारण की हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालेलं आहे, त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे. थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे. काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाला आहे आणि आज या 14 जिल्ह्यामध्ये डायरेक्ट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आता बघा, डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना आदेश दिला. कसल्याबद्दल आदेश दिला शेतकरी मित्रांनो बघा, त्यामुळे 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागांना दिला आहे. आता बघा, 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल. त्याचप्रमाणे कृषी विभागाने सांगितलं आहे की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये हा पीक विमा येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी मित्रांनो, 90% शेतकऱ्याच्या खात्यात आज डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आणि जर तुम्हाला 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयेपर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. 2022 ते 2025चा मेपर्यंत राहिलेल्या सर्वच पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मिळतील. काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यात 52,000 रुपये, 49,000 रुपये किंवा 50,000 रुपयेपर्यंत सुद्धा पीक विमा मिळाला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो बघा, आता फक्त या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याने सरकारने जाहीर केलेला आहे.
आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास बघा 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालं आहे. शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विमा 10,000 किंवा 15,000 रुपये येईल. परंतु आता केंद्र सरकारकडून बघा 2022, 2023 आणि 2024 चा पीक विमा एकदम खात्यात 50,000 किंवा 49,000 रुपयेपर्यंत येते. बघा तुमची शेती पिकाचं 2,000 शेतकरी मित्रांनो बघा 2022, 2023 आणि 2024 अशा यामध्ये बघा मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल, तर तुम्हाला पीक विमा मंजूर झाला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबा, मका बघा, मूग, मटकी, शेंगा अशा सर्वच पिकासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे. जवळपास बघा 35 पिकेची नोंद या पीक विमा योजनेत आढळली आहे आणि सर्वात महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो आता बघा कोणत्या पात्र शेतकऱ्याला पैसे मिळणार या 35 पिकामध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी त्याचप्रमाणे ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचं सांगितलं जात आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात येत आहे. यामुळे बघा तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार, तुम्ही पात्र आहात का नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे हे समजेल. आता महत्त्वाच्या शेतकरी मित्रांनो बघा आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बघा अधिकाऱ्यांना शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विमा सोडावा असा आदेश दिला आहे. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा थोड्याच वेळात सोडण्यात येत आहे. काल बघा 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असा कृषी विभागाकडून आदेश आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे आपण पाहणार आहोत. पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहे यांची यादी सुद्धा तुम्हाला आता 2 मिनिटात सांगण्यात येणार आहे. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आलेली आहे. हे सर्वच बँकेमध्ये हे पीक विमा जमा होणार नाही. कारण मागच्या वेळी जे पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकेमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही आणि सरकारने आता हे सरकारला पैसे परत गेले होते. त्यामुळे बघा शेतकऱ्यांना आता मोठं नुकसान झालं होतं. म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त शेतकरी मित्रांनो बघा 12 बँक निवडल्या आहेत. या 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. आणि महत्त्वाचं सरकारने फक्त याच 12 बँकांना प्राधान्य दिले आहे. कारण की बघा शेतकरी मित्रांनो हा पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे आणि 90% शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे. कारण की शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. जर बघा तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकेत खातं उघडलेले असेल तर पीक विमा सोडण्यात कंपनीला अडचण येत असल्याने समोर आलेले आहे. यामध्ये पीक विमा लवकरच जमा होणार नाही असेही सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यात पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणते बँक आहे. यामध्ये HDFC बँक आहे, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा. जवळपास बघा 14 ते 15,000 शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी पीक विमा शाळेत झाल्याची बातमी आलेली होती. आता शेतकरी मित्रांनो बघा हे पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यात मिळणार हे सुद्धा स्वतः सरकारनं सांगितलेलं आहे. म्हणजेच की बघा सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो अकोला जिल्ह्यात पीक विमा मिळणार. त्याचप्रमाणे नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा बघा सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात 90% शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पैसे जमा झाले नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.